तर हॅलो नमस्कार, तुमचं कावळे किचनमध्ये स्वागत आहे. तर मी बनवणार आळूची वडी बनवणार आहे मी. तर मी घेतलेलं आहे बेसन, लाल तिखट, हळद, तांदळाचं पीठ आणि गूळ घेतलंय, सफेद तीळ घेतलेले, धना पावडर घेतले, लिंबू घेतले, कोथिंबीर आणि लसण घेतलेलं आहे ठेच आणि आपण घेतलेले आहेत असे. तर मी असे आळूची पानं घेतलेले आहेत आणि आळूची पानं आपल्याला लाल देठाचे आणायचे. तर लाल देठाचे असे देठ आहेत त्याची. तर मग ही खव करत नाहीत पानं. आणि पानं आणताना पण जे खव करतात ते एकदम असे मऊ पडलेले असतात पानं, आणि जी चांगली आहेत ते असे जाड असतात पानं. त्याच्यामुळे असे पानं आपल्याला बघून घेऊन यायचे बाजारात आणताना, नाहीतर ते खूप खव करतात पानं. तर अशी ही पानं आहेत आळूची. तर आता मी ह्याला पहिलं ते शिरा त्याच्या लाटून घेणार आहे. तर ही अशी मी पानं तयार करणार आहे. तर जे पानं घेतलेत तर ती मी स्वच्छ धुवून वगैरे घेतलेत. आणि पहिलं तर ह्याच्या आपल्याला अशा शिरा सगळ्या अशा दाबून घ्यायच्यात, बेलण्यानं अशा लाटून घ्यायच्यात. मग ह्याच्या शिरा जे अशा लाटल्या पानाच्या तर म्हणजे मग पानं असं उचकल्यासारखे होत नाही, तर व्यवस्थित लावण्यात येतात आपल्याला पानं. म्हणून आता मी सगळे अशी शिरा पानाच्या लाटून घेणार आहे. तर पहिलं तर आपण बेसन पीठ घेऊया. त्याच्यात तांदळाचं पीठ आणि किती पानं आहेत ही बघायची तुम्हाला. तर त्या पानाच्या अंदाजानेच आपल्याला पीठ वगैरे घ्यायचंय. तर हळद घातली, तांदळाचं पीठ आणि लाल तिखट आणि मी घेतलेला आहे गूळ. तर ह्याच्यात बेसन, तांदळाचं पीठ, हळद आणि लाल तिखट घातलेलं आहे. आणि आपण घालतोय सफेद तीळ, धना पावडर, गूळ. तर चवीप्रमाणे गूळ घातलाय, तुम्हाला आवडत असेल तर घाला. आणि असं भरपूर लसण आपल्याला ठेचून लसण घालायचं त्याच्यात, आणि कोथिंबीर. जेवढे पान असतील त्याप्रमाणेच तुम्हाला साहित्य वापरायचे. तर चवीप्रमाणे आपण घालूया. तर लसण असं ठेचून टाकायचं आपल्याला, आणि मीठ चवीप्रमाणे. आणि पानं खव करू नाही येत म्हणून थोडंसं आपल्याला असं लिंबू टाकून घ्यायचं. तर तुम्ही चिंचेचं पाणी घातलं तरी पण छान लागतं. तर आता आपलं साहित्य वगैरे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. गरजेपुरतं पाणी घालून आपल्याला पीठ मळायचं. तर असं ही पीठ मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आणि आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं. तर मस्त अशी जर वडी बनवली तर हॉटेलमध्ये जशी आळूची वडी असती त्याप्रमाणे त्याच्यापेक्षा पण आपली घरची वडी छान होते. आणि गुळानं किंवा चिंचेच्या पानानं, चिंचाचं पाणी घातलं म्हणजे खूप चव छान येते त्याला, चिंच गुळ घातल्यामुळं. तुम्हाला गुळ आवडत असेल तर त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता. तर हे पीठ आपल्याला असं पातळसं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. लय पातळ पण नाही, घट्ट पण नाही. तर आपलं हे छान असं पीठ बनवून घेतलं आहे. आणि हे असंच पीठ आपल्याला बनवायचं आहे, म्हणजे हे पीठ असं छान पानावर लावायला येते. तर आता आपण पानं लावायला घेऊया. तर आता आपण असं हातानं पीठ लावून घ्यायचे. तर आळूची पानं खाण्यासाठी म्हणजे खूप चांगली असतात, आणि पोटाचे सगळे विकार त्याने असे बरे वगैरे होतात. आणि पोटात केस वगैरे गेला तर आळूच्या पानानं ते निघून जातो, जळतो म्हणतात पोटातला केस वगैरे त्यानं आळूच्या पानानं. त्याच्यामुळे आळूची पानं किंवा त्याची देठं वगैरे खाण्यासाठी चांगले असतात. तर आपल्याला असं पीठ लावून, तर तुम्ही असं 3 लावू शकता किंवा 4 लावू शकता. तुम्हाला जसं पानं ठेवून लावायचे तसं त्याप्रमाणे तुम्ही लावू शकता. तर असे एकावर एक पानं ठेवून आपल्याला असं लावून घ्यायचे. तर आता हे 3 झाले. ते आपलं आता हे 4थं पान आहे. तर अशी आळूवडी खूप छान होते आणि मस्त खुसखुशीत छान, म्हणजे खायला पण अशी चवदार लागते. तिळाचा वगैरे वापर त्याच्यात व्यवस्थित भरपूर करायचा आहे. तर आता आपण असा रोल बनवून घेणार आहे ह्याचा. तर ही मी 4 पानाचा रोल बनवून घेतलेला आहे. आणि आपल्याला लाटून का घ्यायचं, लाटल्यामुळे हे म्हणजे असं पानाचे तोंड उचकत नाही आहे इथं. तर असे रोल मी बनवून घेतलेले आहेत. तर आपल्याला आता चाळणीत हे उकडायला ठेवायचे. तर ह्याला आपल्याला एक 10 मिनटं उकडायला ठेवून द्यायचे. आता कुकरच्या डब्यात पाणी ठेवले, आता त्याला उकळी पण आली आणि चाळणीला पण मी तेल लावून घेतलेलं आहे. तेल लावले तर आता आपण ह्याच्यात जे रोल बनवला आहे ते असा हा रोल आहे. तर आपण ह्याच्यात ठेवून घेऊया. आणि खूप मोठे पान असल्यामुळे मी एक रोल असा कट करून ठेवायला लागली.
तर मस्त आपल्याला आता ह्याला 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे. तर आता हे असं ताटातलं झाकून ठेवून आपल्याला 10 मिनटं असंच ठेवायचं आहे. तर आपलं 10 मिनटं झालेलं आहे. तर आपली आळूची ही रोल जी बनवली ती रोल पण आपली आता शिजवून झालेले आहेत. तर असं करून तुम्ही चेक करू शकता. तर ही शिजलेत छान. तर आता आपण थंड झालेल्या ह्याला कट करून घेणार आहे. तर आपले आता हे रोल चांगले शिजवून वगैरे झालेत आणि थंड पण झालेले आहेत. तर आता मी ह्याला कट करून घ्यायचे. तर आपल्याला कट करते मी आधी. नंतर थंड जास्त झाले तर मग कट वगैरे होत नाही आहे इथे. आता ही अशी कट करून घेते. तर आपली आळू वडी आता थंड करून आपण अशी कट करून घेतलेली आणि अशी आपली आणि साईज पण असं तुम्हाला जाड किंवा पातळ कशी कट करायची तशी करू शकता. आणि अशी ह्या पद्धतीने कट करून घेतलेली. तर आता मी तळणार आहे ती. तर तेल वगैरे छान गरम झाले. थोडं टाकून बघितलेलं आहे. तेल गरम झाल्यामुळे आता आपण अशी वडी सोडून घेऊ आणि शिजल्यामुळे अशी खूप छान होते वडी आणि कट पण करायला येते मस्त. तर आता तेल जास्त गरम झाल्यामुळे गॅस कमी केलं आणि वडी आपण तळायला टाकतो. तर आता मीडियम गॅसवर आपल्याला छान खरपूस वडी आपल्याला तळून घ्यायची आणि ह्याला तेल पण असं म्हणजे जास्त वगैरे लागत नाही. तर असं आता मस्त आपली आळू वडी अशी तळून झालेली आहे. हे बघा अशी मस्त झालेली. त्याला असे मस्त लेयर्स वगैरे छान पडलेले आहेत आणि अशी छान खुसखुशीत झाली. तर ह्याच प्रमाणे आपल्याला सगळी आळूवडी तळून घ्यायची आहे. आपली आता आळूवडी पण तळून तयार आहे. तर अशी मी मस्त आळूवडी बनवलेली आणि एकदम अशी कुरकुरीत झालेली छान आणि तेल वगैरे अजिबात पकडलेलं नाही ह्याला. तर तुम्ही पण अशी आळूवडी बनवून बघा. आणि मी ह्या अशीच आळूवडी तुम्हाला आधी पण बनवून दाखवलेली. तर मी अशी आता ही तिसऱ्या प्रकाराने मी तुम्हाला बनवून दाखवलेली. वेगळ्या वेगळ्या प्रकारे आपण ही बनवू शकतो आणि खूप छान लागते. नक्की अशी तुम्ही बनवून बघा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मस्त बनवा, मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.